ची बातमी बघूयात। ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवरती टीका केली। जरांगे यांचे काही कार्यकर्ते इथून वारंवार वाहनं आणत होते आणि त्यांनी पोलिसांसोबत सुद्धा अरेरावी केली असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। जरांगे वाळूवाल्यांचं ऐकून आंदोलन करतो का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। उत्तरवलीकडे जाणाऱ्या गाड्या वारंवार पुढे जायचं मागे यायचं असं ग्रुपनं गाड्या यायच्या जायच्या गाडी थांबवायची बघायचं पुढे जायचं। थोडीशी वातावरण परिस्थिती बघून प्रिकॉशन म्हणून पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं। पोलिसांशी एकदम अर्वाच्य भाषेत अरेरावी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केली आणि मग काही लोकांनी मागून घोषणा दिल्या एक मराठा लाख मराठा। मग ओबीसीनी प्रत्युत्तर म्हणून आमच्या बांधवांनी काही घोषणा दिल्या। याच्या पलीकडं दुसरं काय नाही। जरांगेला डोक्याचा भाग नाही। अरे जरांगे ज्या धनगर भाऊभाऊ म्हणून धनगराच्या उपोषणाला म्हणजे ओबीसीचा आरक्षणाचा लढा म्हणजे दोन गट करायचे आहेत का तुला? धनगर ओबीसी मध्ये येत नाही, विचाराबर प्रश्न त्याला। कधी म्हणतो वडेट्टीवारांचं ऐकून करतात, कधी म्हणतोय भुजबळांचं ऐकून करतात, कधी म्हणतो फडणवीसांचं ऐकून करतात। ठरव ना काहीतरी। होय आम्ही या सगळ्यांचं ऐकून करतोय, तू कुणाचं ऐकून करतोय? वाळूवाल्यांचं। तर अंतरवालीमध्ये येताना मराठा आंदोलकांना अडवल्याचा प्रकार घडला आणि यावरती आता जरांगेंनी तीव्र संताप व्यक्त केला। वडीगोद्रीतून येताना शांततेत या, धनगर समाजाला आणि आपल्याला कायम एकत्र राहायचे, भांडण करू नका, तिथे घोषणाबाजी करू नका असं आवाहन जरांगेंनी केलं। त्यासोबतच 2-4 गाड्या परळीनं पाठवल्या म्हणजे नाटक करू नका असा इशारा त्यांनी हाके यांच्यासोबतच ओबीसी उपोषणकर्त्यांना दिला। आम्ही कधी वाटत जात नाहीत कोणाच्या। 13 महिने झाला आम्ही लपून चालल्यासारखं चालतो। आम्ही अंगावर जात नाहीत। तुम्ही फुकट भांडण विकत घेणार? आमच्यामुळं तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी तुम्ही भांडण विकत घेणार? आम्ही कोणाचं नाव थुकतो का? मग तुम्ही बळच कम थोकासाठी तर काही मर्यादा आहे असतात ना राव। असं थोडं एवढं लगे एवढं नसतं ना। ते लेकरं मारायला लागले ते धनगराचे यार, पंढरपुरात बसलेत एसटी आरक्षणासाठी लेकरं, ते जीव जायची वेळ आली तिथं बसून ताकद द्यावा त्यांना। इकडं कुठं निघो तू, कठीण करायला पैसे नाही, वांगडं जाऊ ना कुंकडं इथं कुंकडं बसत। आम्ही काय बोलतो का? इज्जत करतो प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांची। यायचं नुका आपलं याव 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 करायचं, घडीत बसत मंदिरात, घडीत बसत इकडं, घडीत बसत